थंबनेल तर तुम्ही वाचलंच असेल डिस्क्रिप्शनमध्ये. एवढा मोठा फ्रॉड म्हणजे काय माहिती असे लोक कुठून येतात. मी खास हा ड्रेस गणपतीसाठी मागवला होता. आता मी तो कितीचा मागवला होता, काय मागवला होता मी सांगू नाही शकत तुम्हाला, कारण माझ्या घरचा पण हा व्हिडिओ बघतात आहेत. पण प्लीज तुम्ही पण बी केअरफुल राहा. मी खरंच आता विचार केला, मी कुठल्याच साईट्सवरून अगर प्रोडक्ट मागवले तरी मी किती खुश होती. बघा हे प्रोडक्ट खोलताना मी किती खुश होती. मी विचार केलेला मी काय काय करणार आहे, ह्याच्यावर मी शूट करणार होती, ह्याच्यावर मेकअप कसा करायचा ते दाखवणार होती आणि मस्तपैकी कानातले घेणार होते याच्यासाठी. आणि हे प्रोडक्ट मी जेव्हा खोललं ना तेव्हा मला एकदम घाणेरडा स्मेल आला. आणि मग मी हे खोलून मी म्हटलं चल हे काहीतरी लावलं आहे त्याच्या आतमध्ये माझं पार्सल असेल जे मी मागवलं आहे ते. आणि जेव्हा मी खोलली ना मी खूप शॉकमध्ये गेली. म्हणजे एवढे डोक्याला हात लावून बसायची वेळ आणली या लोकांनी, निर्लज्ज लोकांनी माझ्यावर. खरंच मी आता कुठल्याच साईट्सवरनं कधी प्रोडक्ट मागवणार नाही. आणि मागवले तरी मी आधी पैसे, जोपर्यंत मी प्रोडक्ट खोलून नाही बघणार तोपर्यंत मी डिलिव्हरी बॉयला पैसे नाही देणार असं मी ठरवलंच आहे. प्लीज तुम्ही पण केअरफुल राहा, कारण आपण पैसे कसे कुठून मॅनेज करतो ना गृहिणी. एक पार्सल मागवताना जेव्हा मागवल्यावर पण आपण किती विचार करतो की बाई मी आता हे पैसे बाजूला काढून ठेवते, माझं हे पार्सल येणार आहे, ते पार्सल येणार आहे. आणि जेव्हा असा फ्रॉड गृहिणींबरोबर होतो ना तेव्हा खूप 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 वाईट वाटतं. म्हणजे मी आता तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत. मी एवढी शॉकमध्ये, मी दिवसभर अख्खा तोच विचार करते. आता मी रात्रीच्या वेळेस हा व्हिडिओ टाकते आहे, पण मी अख्खा दिवसभर हाच विचार करते आहे की म्हणजे माझे एवढे पैसे वेस्ट गेले. आणि हे एवढं घाणेरडं चिंध्या एवढा घाणेरडा वास येत होता त्याचा ना, त्याच्यातून अक्षरशः धूळ उडत होती. आणि पुढचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला मी कुठलं प्रोडक्ट मागवलं होतं. हा जो ड्रेस आहे जो मी मागवला होता किती सुंदर वाटत होता. कोणाला पण बघितल्या क्षणी घेण्याची इच्छा होईल ना. आणि ही जी साईट आहे सिद्रा द लेबल, या लोकांनी मला फसवलं आहे. तुम्ही पण फसू नका प्लीज. केअरफुल राहा. बाय, टेक केअर.